नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण जॉकी बॅन 18 या वाहनाची पेरणी केलेली आहे आणि बघू शकता आपलं हे 17 दिवसाचं या ठिकाणी पीक आहे. याला आपण बीज प्रक्रियेमध्ये या ठिकाणी बायोस्टीनचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर आपण जैविक त्या ठिकाणी जीवाणूचा वापर केलेला आहे आणि रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आपण त्या ठिकाणी केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्या हरभऱ्याची ग्रोथ चालू आहे. आणि आता सध्या जमिनीमध्ये जर विचार केला तर या ठिकाणी ओलावा आहे, त्यामुळे आपण पाणी नियोजन सध्या तरी आवश्यकता नसते. हरभऱ्याला पाणी नियोजन करताना आपल्याला मध्यम काळीच्या जमिनीवर 30 ते 35 दिवसानंतर म्हणजे फुलाच्या सुरुवातीपर्यंत आपल्याला पाणी देणं आवश्यक असतं. आणि हलकी जर जमीन असेल तर 20-40 आणि नंतर घाटे धरल्यानंतर आपण पाणी देऊ शकतो. बघू शकता ही आपली काळी जमीन आहे, त्याच्यामुळे आपण याला एक पाणी 30 ते 35 दिवसादरम्यान आपण एक पाणी देणार आहोत. स्प्रिंकलरने पाण्याची व्यवस्था करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बीज प्रक्रियेमुळं आपला हरभरा या ठिकाणी अतिशय जोमदार व त्या ठिकाणी मर देखील आपल्याला यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसत नाही. या ठिकाणी काही प्रमाणात कुठं मोठं या ठिकाणी झाडं देखील मेलेली असतात, परंतु बीज प्रक्रियेमुळं ते नुकसान आपलं त्या ठिकाणी टळत असतं. त्यामुळे बघू शकता अशा पद्धतीनं आपल्या हरभऱ्याची ग्रोथ ही सोयाबीन पिकावरील पेरणीनंतरच्या हरभऱ्यात आहे. यापुढील नियोजनासाठी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.